Hello, friends. Welcome in the 18th activity of Bridge Course. ब्रिज कोर्सची ही 18वी ॲक्टिव्हिटी म्हणजे कृती. अँड द फर्स्ट पार्ट ऑफ एव्हरी ॲक्टिव्हिटी इज लर्निंग आउटकम्स ऑर कम्पिटन्सी स्टेटमेंट्स. म्हणजेच आपल्याला जे साध्य करायचं आहे ते आधी ठरवणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला या कृतीतून कुठलं ध्येय, कुठलं उद्दिष्ट साध्य करायचं आहे, पूर्ण करायचं आहे ते आपण आधी बघणार आहोत. अँड दॅट इज reads to seek information in print, notice board, signboards, in public places, newspaper, hoardings, and takes notes of different type of communications such as a public notice, formal or informal letter, personal note, diary entry, essay, blog, and reviews. म्हणजेच एखादा छापील मजकूर, सूचना फलक, सार्वजनिक ठिकाणच्या सूचना फलके, वर्तमानपत्रे, जाहिरात फलक आणि त्याचबरोबर संवादाची जी माध्यमं आहेत त्या माध्यमातील सूचना, औपचारिक किंवा अनौपचारिक पत्र, वैयक्तिक नोट्स, रोजनिशी, निबंध इत्यादीमधून योग्य प्रकारची माहिती मिळवता येणे. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. Then there are instruction for teachers and parents or facilitators and they are not important for you. So I will skip this part. या सूचना तुमच्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर यू? तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे? तर त्या आहेत इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, म्हणजे तुमच्यासाठीच्या सूचना. त्या काय आहेत? फर्स्ट, रीड द मटेरियल गिवन बाय द टीचर ऑर पॅरेंट्स केअरफुली. शिक्षकांनी किंवा पालकांनी दिलेल्या जे काही सूचना किंवा माहिती किंवा मजकूर असेल तो काळजीपूर्वक वाचणे. सेकंड, ट्राय टू अंडरस्टँड ऑर कॉम्प्रहेंड द मॅटर अकॉर्डिंगली. त्या मजकुराचा योग्य प्रकारे अर्थ लावून तो मजकूर समजून घेणे. थर्ड, इन केस ऑफ न्यू ऑर अननोन वर्ड्स ऑर कॉन्सेप्ट्स यूज डिक्शनरी ऑर एन्सायक्लोपीडिया टू फाइंड आउट मोर. समजा त्या मजकुरामध्ये एखादा अपरिचित किंवा नवीन किंवा कठीण शब्द किंवा संज्ञा यांच्या अधिक माहितीसाठी शब्दकोश किंवा ज्ञानकोशचा वापर करणे. अँड फोर्थ इन्स्ट्रक्शन तुमच्यासाठी आहे या सूचना लक्षात ठेवा. इफ यू डोंट फाइंड अ डिक्शनरी ऑर अ मोबाईल फोन विथ इंटरनेट प्लीज आस्क युअर टीचर अबाउट युअर डिफिकल्टी. जर तुम्हाला शब्दकोश किंवा इंटरनेट असणारा भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल जर उपलब्ध झाला नाही तर तुमच्या शंका तुमच्या शिक्षकांना विचारा किंवा तुमचं कोणी भाऊ बहीण आई वडील किंवा तुमचे शेजारी पाजारी कोणीही असतील ज्यांना तुम्ही विचारू शकतात त्यांना त्या शंका विचारा. देन द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटी, दॅट इज लर्निंग ॲक्टिव्हिटी. अँड व्हॉट इज गिवन देअर? लुक ॲट द गिवन पिक्चर्स केअरफुली अँड टेल वेअर यू सी देम. आता ही चित्र तुम्ही बघायची आहेत आणि ही चित्र तुम्हाला कुठे दिसतात हे तुम्ही सांगायचं आहे. फर्स्ट वन इज पब्लिक नोटीस, देन सेकंड वन इज इन्स्ट्रक्शन दॅट इज गिवन ॲज प्लीज बी सेफ म्हणजे सुरक्षित राहा अशा अर्थाने. थर्ड पिक्चर शोज अस दॅट द अबाउट द टूर, ॲब्रॉड टूर म्हणजे परदेशात जाण्यासाठीचं असलेलं सहल याबाबतचं ते चित्र आहे. देन देअर आर फ्यू अनदर पिक्चर्स ऑल्सो. अजून काही चित्र आहेत तुम्हाला ती पुढील प्रमाणे. आणि ही चित्र तुम्ही व्यवस्थित नीट बघून या प्रश्नांची उत्तर द्यायची. आता प्रश्न तर एकच विचारला आहे काय की ही चित्र तुम्हाला कुठे दिसतात हे तुम्ही लिहायचं आहे किंवा सांगायचं आहे. नाव लुक ॲट द अनदर पिक्चर्स. इतर चित्र कोणती कोणती आहेत ते पण आता आपण बघणार आहोत. आणि ती चित्र आहेत त्यातल्या पहिल्या चित्रात आपल्याला असं दिसतं आहे की त्या टू व्हीलर्स त्या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजेच हे एखाद्या टू व्हीलरच्या शोरूममधलं चित्र आहे हे आपण लगेच समजू शकतो. देन देर इज अगेन पब्लिक नोटीस, एक जनतेसाठी सूचना दिलेली आहे. अँड थर्ड वन इज टाइम्स ऑफ इंडियाचं तिथं मागे आपल्याला लेबल दिसतं आहे परंतु त्याच्यावरती प्लीज
कीप सेफ डिस्टन्स म्हणजे एखाद्या दवाखान्यातलं किंवा सार्वजनिक ठिकाणचं हा एक सूचना फलक आपल्याला दिसतो आहे. सो इन दिस वे whenever we see all these pictures and each picture of these pictures आपण या चित्रातलं प्रत्येक चित्र जेव्हा बघतो तर आपल्याला लगेच कळतं की आपण हे चित्र कुठे बघू शकतो किंवा आपल्याला हे कुठे बघायला मिळतं. सो यू विल हॅव टू आन्सर these questions और आन्सर धिस क्वेश्चन वेअर डू यू सी दिस पिक्चर्स. तुम्हाला ही चित्र कुठे कुठे दिसतात हे तुम्हाला सांगायचं आहे. आता याच्यासाठी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. पुढे बघा, पुढे तुम्हाला ते उत्तर दिलेलं आहे आणि एक्सपेक्टेड आन्सर्स असं त्या ठिकाणी हेडिंग त्याला दिलेलं आहे. आता काय एक्सपेक्टेड आन्सर्स काय आहेत बघा. फर्स्ट, इन द शॉप्स, ऑन द रोड्स, इन द न्यूजपेपर, पार्क्स, झूज, ऑफिसेस, स्कूल्स एट्सेट्रा. म्हणजे तुम्हाला ही चित्र कुठे बघायला मिळतात त्याचं एक अपेक्षित उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. सेकंड क्वेश्चन, डिस्कस व्हाय डू पीपल मेक देम. आता अशा प्रकारची चित्र वगैरे का बनवली जात असतील हे तुम्हाला सांगायचं आहे. याच्यासाठी तुम्हाला एक्सपेक्टेड आन्सर कंसात दिलेलं आहे बघा. ॲडव्हर्टाईज देअर प्रोडक्ट्स म्हणजे त्यांच्या जे काही उत्पादन आहेत त्या उत्पादनांची जाहिरात व्हावी यासाठी. टू इन्फॉर्म यू ऑर जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, तुम्हाला ते कळावं. जर जाहिरात केली नाही किंवा अशा प्रकारे जर त्यांनी आपल्याला कुठे ते दाखवलं नाही तर आपल्याला कळणार नाही. आपल्याला कळावं याच्यासाठी अशा प्रकारची जाहिरात वगैरे ते करतात असं एक्सपेक्टेड आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट डू वी कॉल देम. आपण याला काय म्हणतो. नाव टीचर ट्रायज टू एलिसिट फ्यू नेम्स फ्रॉम द स्टुडंट्स अँड नेम्स द रिमेनिंग पिक्चर्स. फॉर एक्झाम्पल, आता विद्यार्थ्यांमधून काही नावं घेतात शिक्षक किंवा काही नावं विद्यार्थ्यांकडून ते काढून घेतात काही शब्द, परंतु यातले काही शब्द आहेत की जे पुढील प्रमाणे आहेत. म्हणजे चित्रातील जे काही दिसतं आपल्याला, चित्रात जे काही दिसतंय त्याला आपण काय म्हणतो तर त्याचे काही शब्द त्या ठिकाणी दिलेले आहेत. काही शब्द आपण म्हणजे शिक्षक मुलांकडूनच काढून घेणार आहेत, परंतु अपेक्षित उत्तर काय आहे बघा. सिम्बॉल्स म्हणजे चिन्ह, रोड साईन्स रस्त्यावरचे चिन्ह, रस्त्यावर असणारी चिन्ह, देन पॅम्पलेट्स, होर्डिंग्स, बॅनर्स, पब्लिक नोटीस, पेपर कटआउट्स एट्सेट्रा इत्यादी वस्तू या ठिकाणी आपल्याला या चित्रामध्ये बघायला मिळत आहेत. नाव क्वेश्चन नंबर 4, नाव रीड द मेसेज दॅट दिस पिक्चर्स गिव. आता प्रत्येक चित्रावर काय काय मेसेज दिलेला आहे हे तुम्ही बारकाईने वाचायचं आहे आणि त्यावरून तुमच्या लक्षात येईल की पब्लिक नोटीस कशी लिहितात, त्यानंतर जाहिरात कशी असते, त्यानंतर अजून एक काहीतरी त्यानंतर सूचना कशी असते हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. ते तुम्हाला वाचल्यावर कळेल की कोणत्या प्रकारामध्ये कशा प्रकारचं लिखाण केलेलं असतं ते. अँड आफ्टर रीडिंग द मेसेज ऑन ईच पिक्चर यू विल इझिली क्लासिफाय ऑर आयडेंटिफाय व्हॉट टाईप ऑफ रायटिंग इट इज. म्हणजे कोणत्या प्रकारचं लिखाण आहे ते त्यावरील तो मजकूर वाचून किंवा त्यावरील मेसेज वाचून तुम्हाला सहज सांगता येईल आणि तेच ओळखता यायला पाहिजे. हा पण एक उद्देश या ठिकाणी आहे. नाव नेक्स्ट, मेक 4-5 ग्रुप्स ऑफ स्टुडंट्स अँड अलॉट देम अ पिक्चर फ्रॉम द ॲबोव पिक्चर्स गिवन. आता वरती दिलेल्या चित्रांपैकी शिक्षक 4-4, 5-5चे गट करतील विद्यार्थ्यांचे आणि एक चित्र एका ग्रुपसाठी ते असाइन करतील, नेमून देतील. देन आस्क देम to observe the pictures carefully and discuss on where you see these pictures and what message is given on them and make a note of it in their books. आता यापैकी इथं जे चित्र त्यांच्या वाट्याला येईल ते चित्र त्यांना कुठे दिसतं, त्या चित्रावर काय संदेश दिलेला आहे याबाबतची नोट तयार करून किंवा त्याबाबतच्या नोट्स तयार करून त्यांनी आपल्या त्या वहीमध्ये लिहायच्या आहेत. अँड थर्ड, टीचर ऑल्सो आस्क स्टुडंट्स टू यूज डिक्शनरी वेरेवर रिक्वायर्ड. आणि ज्या ठिकाणी शब्दकोशाचा किंवा ज्ञानकोशाचा वापर करायचा आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जरूर नवीन शब्द, नवीन संबोध, नवीन संकल्पना, संज्ञा ही जाणून घेण्यासाठी डिक्शनरीचा वापर करावा. सो दिस इज द पार्ट ऑफ द टीचर अँड यू आर गिवन द असाइनमेंट. हे तुमच्यासाठी वर्क आहे असं समजा. वरती दिलेल्या चित्रांपैकी कुठलंही एक चित्र निवडा आणि त्याच्यावर ही ॲक्टिव्हिटी तुम्ही कंप्लीट करा.
Then you have given questions for practice, but those questions are answered. तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन दिलेले आहेत, पण त्या प्रश्नांची उत्तरं लगेच दिलेली आहेत. त्याच्यावरून तुम्हाला हे सोपं होईल. बघूयात काय प्रश्न आहेत आणि काय उत्तरं आहेत ती. टीचर आस्क्स क्वेश्चन. प्लीज ऑब्झर्व द पिक्चर्स केअरफुली अँड डिस्कस वेअर यू सी दीज मेसेजेस ऑर नोटिसेस. वरील चित्र बघून तुम्हाला हे कुठे बघायला मिळतात किंवा ते कुठे आढळतात हे सांगा. स्टुडंट्स. रोड साईड, स्कूल्स, ऑफिसेस, पब्लिक प्लेसेस, पार्क्स, हॉस्पिटल्स, hotels, on goods transports and vehicles. Then second question, teacher, now discuss the purpose of these messages. या संदेशांचं उद्देश काय असेल. ॲक्च्युली वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड अबाउट इट वेन वी वेअर डिस्कसिंग अबाउट द पिक्चर्स. ज्यावेळेला आपण चित्रांसंदर्भात चर्चा करत होतो तेव्हा आपण हे डिस्कस केलेलंच आहे ऑलरेडी, पण ते पुन्हा दिलेलं आहे. देन आन्सर ऑफ द सेकंड क्वेश्चन्स बाय स्टुडंट्स. मुलं विद्यार्थी काय उत्तर देत आहेत बघा. फॉर गिविंग इन्फॉर्मेशन, ॲडव्हर्टायझिंग द प्रोडक्ट्स, फॉर कस्टमर्स इन्फॉर्मेशन एक्सेट्रा. म्हणजे त्यांच्या उत्पादनाबद्दल माहिती देण्यासाठी, त्यांच्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी किंवा ग्राहकाच्या माहितीसाठी हे अशा प्रकारचे संदेश देणं गरजेचं आहे. थर्ड, टीचर, नाव ऑब्झर्व द गिवन पिक्चर केअरफुली अँड अंडरस्टँड व्हॉट मेसेज इज गिवन इन द पिक्चर. नाव from each picture what message is given, that you will have to observe it and write it down. But there is given in brackets what is given. Teacher gives different pictures to each group, then asks them to circulate the picture to each group. म्हणजे ॲक्च्युली दिस इज द प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी. शिक्षक तुम्हाला एक चित्र देतील, पण आता शिक्षक चित्र देण्याची वेळ नाही आहे, तुम्ही घरी बसून करता आहात, तर तुम्ही कोणतंही एक चित्र निवडा आणि त्याच्याविषयी ही सर्व माहिती तुम्ही लिहू शकतात. देन फोर्थ, टीचर, वन रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम ईच ग्रुप विल कम इन फ्रंट अँड डिस्क्राईब द पिक्चर अँड द मेसेज गिवन. नाव वी हॅव फॉर्म द ग्रुप्स. आपण ग्रुप तयार केले होते म्हणून ग्रुपमधला एक रिप्रेझेंटेटिव्ह येईल आणि तुम्ही तयार केलेली ही माहिती ही सगळ्यांसमोर प्रेझेंट करेल. नाव देर आर नॉट ॲक्च्युअल क्लासेस भरत नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही एका विषयाची माहिती तुम्ही वैयक्तिक सर्वजण तयार करा आणि ती तुमच्या शिक्षकांना दाखवा, म्हणजे ही ॲक्टिव्हिटी पूर्ण होईल. सो इन दिस वे आय थिंक दॅट द प्रिव्हियस ॲक्टिव्हिटी विच वॉज अबाउट द पिक्चर्स अँड देर वेर क्वेश्चन्स रिगार्डिंग द पिक्चर्स. चित्रावरून प्रश्न होते, ती ॲक्टिव्हिटी आणि ही प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी जवळपास सारखीच आहे असं मला वाटतं. सो you can practice both of them easily and you can understand it very well. Now the next part of the activity, या ॲक्टिव्हिटीचा पुढचा भाग आपण आता बघूयात. The next activity is extension activity or parallel activity or reinforcement. आता यालाच एक समांतर कृती या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यामध्ये काय म्हटलं आहे बघा. टीचर्स कॅन प्ले अ मॅचिंग ॲक्टिव्हिटी टू check students' understanding, pair work or solo about the places they see these notices. आता या ठिकाणी शिक्षकांनी जोड्या लावा, म्हणजे जेव्हा तुमची परीक्षा वगैरे होईल त्यावेळेला ते चेकिंग तर होईलच, परंतु या ठिकाणी खुणा आणि त्याच्यासाठी असलेल्या योग्य सूचना यांच्या जोड्या तुम्हाला लावण्यासाठी शिक्षकांनी द्याव्यात असं म्हटलेलं आहे. देन सेकंड, टीचर कॅन आस्क स्टुडंट्स to collect or draw out the notices, messages they come across. Also, they can collect newspaper cutouts about their chosen or given topics. त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ज्या काही नोटिसेस आहेत किंवा काही सूचना असतील की ज्या सूचना ते विद्यार्थी वाचतात किंवा त्यांना बघायला मिळतात, अशा सूचना किंवा वर्तमानपत्रातील काही कात्रणं असतील, ती कात्रणं त्या ठिकाणी कापून आपल्यासोबत ठेवायची आहेत किंवा दिलेल्या विषयावरची कात्रणं कापून ती त्यांनी एका ठिकाणी जमा करायची आहेत, वहीत चिकटवायची आहे. देन द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी फॉर यू, दॅट इज प्रिपेअर फ्यू नोटिसेस ऑर साईन्स दॅट कुड बी युजफुल फॉर
अदर स्टुडंट्स इन द स्कूल. आता शाळेतील इतर विद्यार्थ्यांना उपयोगात येतील अशा काही सूचना किंवा चिन्ह तयार करा आणि ते शाळेत लावा, की जेणेकरून एखादा नवीन विद्यार्थी आल्यानंतर त्याला एखादं ऑफिस माहीत नसेल किंवा त्याला वॉशरूम माहीत नसेल किंवा त्याला मीटिंग हॉल माहीत नसेल, असेंब्ली हॉल माहीत नसेल, तर अशा सूचना तयार करा की जेणेकरून त्या नवीन विद्यार्थ्याला किंवा शाळेतील विद्यार्थ्यांना कामात येतील अशा सूचना तुम्ही तयार करायच्या आहेत. देन कम्स दीक्षा व्हिडिओ और ई कंटेंट और QR code part. In this part, you have given a link and where you can see similar videos on Diksha app to the related activity. म्हणजे या कृतीशी संबंधित व्हिडिओ तुम्हाला इथं बघता येतात. बट अनफॉर्च्युनेटली यू हॅवंट एनी लिंक हिअर. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी तुम्हाला लिंक दिलेली नाही. म्हणजे या कृतीशी संबंधित एखादा व्हिडिओ दीक्षा ॲपवर उपलब्ध नाही आहे असा त्याचा अर्थ. सो डोंट माइंड अबाउट इट और डोंट बी नर्वस. नाराज होण्याचं कारण नाही आहे. बिकॉज यू हॅव गिवन गुड इन्फॉर्मेशन थ्रू द व्हिडिओ. या व्हिडिओमार्फत तुम्हाला चांगली माहिती मिळालेली आहे. देन कम्स द नेक्स्ट पार्ट, दॅट इज माय टेक अवे और टुडे आय लर्न्ड. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. द फर्स्ट अँड द लास्ट पार्ट, बोथ पार्ट आर इम्पॉर्टंट. व्हॉट वी आर गोइंग टू अचीव अँड व्हॉट वी हॅव अचीव्ड. आपण याच्यातून काय मिळवणार आहोत आणि ही कृती शिकल्यानंतर आपण काय मिळवलं, हे दोन्ही पार्ट सारखेच महत्त्वाचे आहे. लेट्स सी व्हॉट इज देअर. काय मिळवलं मग आपण? व्हॉट डिड वी लर्न? फर्स्ट, डिफरंट प्लेसेस वेअर आय सी द नोटिसेस, होर्डिंग्स, पॅम्पलेट्स, बॅनर्स एट्सेट्रा. म्हणजे की विविध जागा, ठिकाणं की ज्या ठिकाणी सूचना, जाहिराती, पॅम्पलेट्स किंवा बॅनर्स जे लावलेले दिसतील अशा जागांविषयी माहिती मिळाली. सेकंड, नोईंग द नेम्स ऑफ दीज फॉर्म्स ऑफ मेसेजेस. आणि हे संदेशाचे जे काही विविध फॉर्म्स आहेत, नोटीस कशाला म्हणतात, होर्डिंग कशाला म्हणतात, पॅम्पलेट म्हणजे नेमकं काय, देन बॅनर्स म्हणजे नेमकं काय, याविषयी आपल्याला माहिती मिळाली. देन थर्ड, कॉम्प्रेहेंडिंग द मेसेज गिवन इन धिस नोटिसेस अँड यूजिंग द इन्फॉर्मेशन फॉर अपडेटिंग देमसेल्व्स. म्हणजे या सूचनांमध्ये किंवा जाहिरातींमध्ये किंवा पॉम्पलेट, बॅनर या कशावरही दिलेला संदेश जो आहे तो संदेश समजून घेणं आणि पुढच्या वेळी त्याच्यामध्ये काय बदल करायचा असेल, त्याच्यामध्ये काही अद्ययावत माहिती टाकून पुन्हा ते जाहिरात म्हणा किंवा संदेश म्हणा किंवा सूचना म्हणा, हे जर अपडेट करायचं असेल, अद्ययावत करायचं असेल, तर त्याबाबतची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी मिळवलेली आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की सूचना कोणती, त्यानंतर जाहिरात कोणती, या गोष्टी लक्षात येतील आपल्या आणि कशामध्ये काय बदल करायचा हे पण या कृतीतून आपल्याला शिकायला मिळालं. आणि नक्कीच तुम्हालासुद्धा कळाला असेल यातला फरक, या माहितीतला फरक, की सूचना नेमकं कशाला म्हणायचं, जाहिरात कशाला म्हणायचं, पत्र, औपचारिक अनौपचारिक पत्र कशाला म्हणायचं, पत्रके, पॅम्पलेट्स कशाला म्हणायचं, फलके, जाहिरातीची फलके, शासकीय सूचनांची फलके, यातलासुद्धा फरक तुम्हाला आता हळूहळू कळायला लागला असेल.